भगवान श्रावस्ती नगरीच्या बाहेर थांबले होते. त्यांच्या जवळच नदीच्या किनारी एक तरुण पण थांबला होता. त्याच्याजवळ 500 गाड्या होत्या. त्या खूप मौल्यवान वस्त्र व अन्य सामान्यांनी भरल्या होत्या. तरुण सामान विकून खूप कमाई करत होता. त्याच्या तिथेच भगवान थांबले होते. पण अजूनपर्यंत त्याचं लक्ष त्याच्या भगवानांकडे गेलं नाही किंवा कुतूहल म्हणून पण त्याने त्यांच्याकडे बघितलं नाही. भगवान तर बहुतेक दिसले असतीलच. हजारो भिक्षुक पण तिथेच राहायला होते. दिसले नसतील असं होऊ नाही शकणार. जो धन, महत्वाकांक्षा, संसार ह्यामध्येच अडकला असेल त्याचं लक्ष कसं काय ध्यान, संन्यासी, निर्वाण ह्याकडे जाईल? तो त्याच्याच विचारामध्ये होता. वर्षभरात मी लखपती होऊन लग्न करेल, असा महल बांधवेल, प्रत्येक ऋतूसाठी वेगवेगळा महल असेल, अजून मी हे करेल आणि मी ते करेल. स्वतःच्याच विचारामध्ये तो गुंग झाला होता. तेव्हाच भगवान बुद्धांनी त्याच्याकडे बघितलं. ते हसायला लागले. भगवान बुद्धांच्या जवळ त्यांचा भिक्षू आनंद बसला होता. त्यांना कोणत्याही कारणांशिवाय हसताना बघून त्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, काय झालं, तुम्ही का हसत आहात? त्यांनी सांगितलं, त्या तरुणाला बघ जो स्वतःच्याच कल्पनामध्ये हरवला आहे, पण त्याचं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे. मृत्यू दारात उभी आहे, पण त्याच्या वासनांच्या गोंधळामुळे त्याला काहीच ऐकू येत नाहीये. त्यांच्या ह्या अवस्थेवर मला हसू आलं आणि दया पण. भगवान बुद्धांनी आज्ञा घेऊन आनंद त्या तरुणाजवळ गेला आणि त्याला त्याच्या मृत्यूबद्दल सांगितलं. हे ऐकून तो तरुण घाबरला, थरथर कापायला लागला. त्या सकाळच्या थंड हवेतही त्याला घाम फुटला. तो क्षणात सर्व विसरला. संपत्ती, सुंदर स्त्रिया, महल. मृत्यू जर समोर उभा राहिला की जीवनातून प्राण निघून जातो. ह्या आयुष्याला तोपर्यंतच अर्थ आहे जोपर्यंत मृत्यूला बघितलं नाही, जोपर्यंत मृत्यूचा विचार केला नाही, जोपर्यंत मृत्यूचा बोध नाही झाला, तोपर्यंत या आयुष्याचा खेळ आहे. तोपर्यंत स्वप्नांना फुलवत जा. तो तरुण रडायला लागला. आनंदने त्याला सांगितलं, मृत्यूवर गोष्ट संपत नाही. बुद्धांकडे चल. मृत्यूच्या पलीकडे खरं जीवन आहे. धन्य आहेत ते सर्व ज्यांना ह्याच आयुष्यात मृत्यू दिसला. त्या क्षणी दुसरं सुंदर जीवन सुरू झालं. काय फरक पडतो? मृत्यू 7 दिवसांनंतर आला काय आणि 70 वर्षानंतर आला काय? मृत्यू ही अशी गोष्ट आहे जी समजली की संसार व्यर्थ होतो आणि संन्यास सार्थक. आनंदने तरुणाला सांगितलं, हार नको मानू. मृत्यूने काहीच संपत नाही, काहीच मिटत नाही. तो एक भ्रम आहे, सत्य नाही. तू बुद्धांजवळ चल. तरुण बुद्धांजवळ आला. मृत्यू जर नसती तर कोणी देवाजवळ नसता गेला. मंदिरं नसती. मृत्यू हे अलार्मचं काम करतो. तो जाग करतो. मृत्यू जर नाही असा विचार केला तर कोणी प्रार्थना केली असती? मृत्यू अमंगल नाही तर मृत्यू मंगल आहे. मृत्यू शत्रू नाही तर मृत्यू हा मित्र आहे. मृत्यू जाग करतो. जीवन हे झोपून ठेवतं. ज्याला मृत्यू मिटवू शकत नाही त्याचंच तर नाव मोक्ष आहे. संसारचा इतकाच अर्थ आहे की जीवन आहे ज्याला मृत्यू हिसकावून नाही घेऊ शकत, म्हणजे निर्वाण. पण संसार ज्याला जीवन मृत्यू हिसकावून घेऊ शकतं. संसार आज नाही न उद्या हातातून जाणार. त्यासाठी जेवढा वेळ घालवला तो व्यर्थ गेला. तरुण बुद्धांजवळ असूनही कधी सकाळी संध्याकाळी कधीच त्यांच्याजवळ नाही आला. बुद्धांजवळ कुतूहल म्हणून पण नाही आला. त्याचं मन वासनांमध्ये अडकलं होतं. बुद्धांकडे बघून त्याला वाटलं असेल, काय मूर्खपणा, वेडेपणा चालू आहे. कशाला ध्यान करण्यात वेळ वाया घालवत बसलेत. आत्ता वेळ फक्त पैसे कमवण्यासाठी आहे. मृत्यूने बुद्ध आणि तरुणांमधली जवळीकता वाढवली. कदाचित तरुण स्वतःहून कधी नसता आला त्यांच्याजवळ. तो तरुण असाच जगला व मेला असता. आपण पण तेच करत आहोत. आपण माणूस म्हणून प्राणी आणि पक्ष्यांपेक्षा वेगळे कसे? प्राणी पक्षी सकाळी उठतात, त्यांचं जेवण शोधतात, ते अन्न काय असेल ते खातात आणि झोपतात. पण माणूस, आपल्या प्रत्येक संतांनी सांगितले की माणूस हा वेगळा आहे आणि फक्त ते संतच सांगू शकतात. कारण संतांनी तो अनुभव घेतला आहे की आपण एक चैतन्य आहोत. पण हा अनुभव प्राणी किंवा पक्ष्यांना नाही आला, म्हणून आपण वेगळे आहोत. पण आपण जगताना फक्त प्राण्यांप्रमाणे जगतो. भूक लागली की खातो, झोप आली की झोपतो आणि काय मग माणूस म्हणून आपण वेगळे कसे काय? मृत्यूमुळे सर्व जुनी जाळं तुटली. फक्त 7 दिवस. 7 दिवसांमध्ये काय होणार? नाही बनणार ना सुंदर स्त्री, नाही मिळणार सुंदर स्त्री, ना बनणार सुंदर महल. 7 दिवसांसाठी कोण एवढे कष्ट घेईल? असे जगतो आपण तर असे जगतो की कधी मरणारच नाही. 1-1 इंच जमिनीसाठी लढत राहतो. 1-1 रुपयाच्या संपत्तीसाठी, पद प्रतिष्ठेसाठी लढत राहतो. आपण धर्मशाळेत
असे राहिलोय जसं की कायम धर्मशाळेतच आपल्याला राहायचंय. तरुणाची चेतना धारा अचानक बदलली. बुद्धिमानचं हेच लक्षण आहे, जो वर्तमानात जगतो, सत्यात जगतो. सत्याचा कोणता भूतकाळ नसतो ना भविष्यकाळ. सत्य म्हणजे वर्तमान. काही जण भविष्याच्या नाहीतर भूतकाळाच्या विचारात जगतात. पण ना भूतकाळात जगायचं, कारण जे गेलं ते गेलं, त्याला जाऊ दे. आणि भविष्यकाळ जो आला नाही त्याला ओढून ओढून स्वप्नात नका आणू. तुम्ही एक क्षण जरी निर्विचार विचारांशिवाय झालात तर तुम्हाला परमात्माची प्रचिती होईल, साक्षात्कार होईल. वर्तमानमध्ये विचार नसतोच. ज्या क्षणी तुम्हाला एकही विचार नसेल, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला परमानंदाचा स्वाद मिळेल. एकदा का आनंदाची झलक मिळाली की वर्तमानात राहायचं कारण मिळेल. वर्तमानातच सुख आहे. त्या सुखाचा अनुभव घ्या, त्या परमानंदाचा अनुभव घ्या. त्या परमात्मा तुमच्यातच आहे ह्याचा अनुभव घ्या.